नमस्कार. मी प्रोफेसर अनिल सरडे, AGM कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट या सब्जेक्टचं लेक्चर पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न याचं एक्झाम्पल पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण एक्झाम्पल नंबर 11 पेज नंबर 91 हे एक्झाम्पल पाहणार आहोत. Following is the balance sheet as on 1st April 2019 and receipt and payments account of Dayanand Library, Ambazogai. You are required to prepare income and expenditure account for the year ended 31st March 2020 and balance sheet as on that date. म्हणजेच आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवायला सांगितलेलं आहे आणि बॅलन्स शीट देखील बनवायला सांगितलेली आहे. आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट दिलेली आहे. 1 एप्रिल 2019 ची आपल्याला बॅलन्स शीट दिलेली आहे, बरोबर. आता ती आपण बॅलन्स शीट पाहूया. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019, बरोबर. लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, राईट हँड साईड इज ॲसेट. आता आपण लायबिलिटीज साईड पाहूया. कॅपिटल फंड 7,50,000, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स 3,000, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 2,000. राईट हँड साईड ॲसेट ते आपण पाहूया. फर्निचर 50,000, बुक्स 6,50,500, स्टॉक ऑफ postage stamps 500, investments in securities 7,000, cash in hand 7,000, cash at bank 40,000. अशा प्रकारे ॲसेट साईडला इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. बॅलन्स शीट टॅली 7,55,000 झालेली आहे. ही झाली ओपनिंग बॅलन्स शीट आपल्याला दिलेली आहे. आता आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंट देखील पाहूया. Receipt and payments account for the year ended 31st March 2020. Left hand side is debit, right hand side is credit. Left hand side is receipt, right hand side is payment. आपण रिसीट साईड पाहूया. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे. कॅश 7,000, बँक 40,000. टू मेंबर्स सबस्क्रिप्शन्स 1,80,000. टू एंट्रन्स फीज 30,000. To sale of old newspapers 2,000, to hire of lecture hall 10,000, to interest on securities 5,000, to live members fees 10,000. अशा प्रकारे आपण रिसीट साईट पाहिलेली आहे. आता आपण पेमेंट साईट पाहूया. बाय सॅलरीज 24,000, बाय परचेस ऑफ पोस्टेज स्टॅम्प्स 1,500, बाय बुक्स in bracket purchased on 1st October 2019 1 lakh, by outstanding expenses paid 2,000, by investments in fixed deposits 50,000, by furniture in bracket purchased on 1st July 2019 30,000, by printing and stationery 6,000, by rent 18,000 and last by balance carried down. क्लोजिंग बना दिलेला आहे. कॅश 9,500 and bank 43,000. रिसीट अँड पेमेंट अकाउंट टॅली 2,84,000 झालेला आहे. आता आपण ॲडजस्टमेंट पाहूया आणि ॲडजस्टमेंट पाहत असताना आपण वरती ज्याच्यावरती ॲडजस्टमेंट आलेले आहे त्याला आपण टिक देखील करणार आहोत. फर्स्ट, डेप्रिशिएशन ऑन बुक्स ॲट 10% पर ॲनम. बुक्सवरती आपल्याला डेप्रिशिएशन काढायचं आहे. बुक्स आपली ॲसेट असते म्हणून आपण ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये बुक्सला टिक केलेली आहे आणि चालू वर्षी देखील आपण बुक्स खरेदी केलेले आहेत त्याला देखील आपण पेमेंट साईडला आपण इथं टिक केलेली आहे. त्याच्यानंतर 2, डेप्रिशिएशन ऑन फर्निचर ॲट 8.5% पर ॲनम. आता फर्निचरवर देखील 8.5% डेप्रिशिएशन काढायचं आहे म्हणून आपण ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये फर्निचरला देखील टिक केली आणि चालू वर्षी देखील आपण फर्निचर खरेदी केलेलं आहे त्याला देखील आपण टिक केलेलं आहे, बरोबर. थर्ड, 50% एंट्रन्स फीज
अँड होल अमाऊंट ऑफ लाईफ मेंबरशिप फीज शुड बी कॅपिटलाइज. 50% एंट्रन्स फीज कॅपिटलाइज करायची आहे म्हणून आपण एंट्रन्स फीजला टिक केलेली आहे. त्याच्यानंतर होल अमाऊंट ऑफ लाईफ मेंबरशिप फीज म्हणजे पूर्ण लाईफ मेंबरशिप फीज देखील कॅपिटलाइज करायची आहे म्हणून आपण लाईफ मेंबर्स फीजला देखील आपण टिक केलेलं आहे. फोर्थ, लायब्ररी हॅड 2000 मेंबर्स पेईंग सबस्क्रिप्शन्स ₹100 ईच. बरोबर. आता एवढं आपलं सबस्क्रिप्शन्स इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला घ्यायचं आहे आउटर कॉलमला. म्हणून या ठिकाणी 2000 मेंबर्स आहेत म्हणून 2000 मल्टिपल बाय 100 ईच म्हटलेलं आहे म्हणून मल्टिपल बाय 100 इज इक्वल टू 2 लाख. बरोबर. हे आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला पाहणार आहोत. आता इथं आपल्याला टिक कुठं करावं लागणार आहे? सबस्क्रिप्शनला. म्हणून आपण रिसिट साईडला टू मेंबर सबस्क्रिप्शनला आपण टिक केलेली आहे. त्याच्यानंतर वरती देखील ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये देखील सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणजे गेल्या वर्षी चालू वर्षात सबस्क्रिप्शन्स ॲडव्हान्समध्ये मिळालेलं होतं. बरोबर. म्हणजे ह्याला देखील टिक करून आपण घेऊया. बरोबर. अँड लास्ट, फिफ्थ, द व्हॅल्यू ऑफ अनयुज्ड पोस्टेज स्टॅम्प्स वॉज ₹200. बरोबर. आता अनयूज पोस्टेज स्टॅम्प्स म्हणजेच शिल्लक आहेत, न यूज केलेले. बरोबर. आता पोस्टेज स्टॅम्पला देखील आपल्याला टिक करावं लागेल. आता या ठिकाणी ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये स्टॉक ऑफ पोस्टेज स्टॅम्प्स ह्याला देखील आपण टिक केले आणि चालू वर्षी रिसिट अँड पेमेंट अकाउंटला देखील आपण परचेस ऑफ पोस्टेज स्टॅम्प चालू वर्षी किती खरेदी केली त्याला देखील आपण टिक केलेलं आहे. अशा प्रकारे ज्या अकाउंटवरती ॲडजस्टमेंट आलेलं आहे त्याला आपण टिक करून घेतलेलं आहे. आता आपण ॲन्सर पाहूया. एकदम वरती आपल्याला टॉपला इन द बुक्स ऑफ दयानंद लायब्ररी अंबाजोगाई, त्याच्याखाली पहिला अकाउंट कुठला आहे? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. लेफ्ट हँड साईड इज एक्सपेंडिचर, राईट हँड साईड इज इन्कम. बरोबर. अशा प्रकार हा पहिल्या पानामध्ये ओपन करायचा आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या पेजवरती क्लोजिंग बॅलन्स शीट, करंट इयरची बॅलन्स शीट आपल्याला ओपन करायची आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2020. लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, राईट हँड साईड इज ॲसेट. बरोबर. हे दुसऱ्या पानावरती ओपन करायचे आहे. आणि तिसऱ्या पानावरती आपल्याला वर्किंग नोट तयार करायची आहे. बरोबर. एक्झाम्पल 11 वर्किंग नोट्स. बरोबर. तर वर्किंग नोट्स 2 आहेत, 2 ॲसेटच्या 2 वर्किंग नोट्स आहेत. अशा प्रकारे आपण एक्झाम्पल सोडवताना हे डिटेलमध्ये पाहणार आहोत. आता आपण एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करणार आहोत. आपण रिसिट अँड पेमेंट अकाउंटपासून एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करणार आहोत. पाठीमागं तुम्हाला मी सांगितलेलं आहे रिसिट अँड पेमेंट अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स असतो, तो घ्यायचा नसतो. त्याच्याखाली ह्याला तर टिक आहे म्हणजे याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे. आता रिसिट साईडच्या आयटम आपण कुठे घेतो? इन्कम साईडला. आणि पेमेंट साईडचे आयटम आपण कुठे घेतो? एक्सपेंडिचर साईडला. आता अगोदर आपण रिसिट साईड पाहूया. टू मेंबर सबस्क्रिप्शन्स किती आहे? 1,80,000. कुठे घेणार आपण? इन्कम साईडला. ह्याला टिक देखील आहे. बरोबर. म्हणजे ह्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे म्हणून आपण इन्कम साईडला जाणार. बरोबर. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिटला जाणार. बाय मेंबर सबस्क्रिप्शन इनरला 1,80,000 घेतलं. बरोबर. त्याच्यानंतर त्याच्याखाली जागा सोडायची आहे, 2-4 वेळी जागा सोडायची कारण त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे, त्याला टिक आहे म्हणजे त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. 2-3 वेळी जागा सोडायची आहे. इनरलाच अमाऊंट घेऊन ठेवायची आहे. बाय मेंबर सबस्क्रिप्शन 1,80,000. बरोबर. त्याच्यानंतर पुढे टू एंट्रन्स फीज किती आहे? 30,000. कुठे घेणार आपण? इन्कम साईडलाच. बरोबर. तर इन्कम साईडला जायचं. बाय एंट्रन्स फीज
30,000 इनरला घ्यायचं आहे. बरोबर. त्याच्यानंतर पुढे टू सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर 2,000, टू हायर ऑफ लेक्चर हॉल 10,000, टू इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज 5,000. तर हे तिन्ही अकाउंट कुठं दिले आहेत? रिसिट साईडला. घेणार कुठं? इन्कम साईडला. बरोबर. तर इन्कम साईडला हे तीनही अकाउंट आहेत. बघा, इन्कम साईडला बाय सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर 2,000, बाय हायर ऑफ लेक्चर हॉल 10,000, बाय इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज. इथं 10,000 झालेलं आहे चुकून, इथं आपण 5,000 करून घेतलेलं आहे. बरोबर. इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीजची अमाऊंट किती आहे? 5,000. म्हणून या ठिकाणी आपण प्रिंट मिस्टेक झालेली आहे, ते आपण इथं दुरुस्त करून घेतलेलं आहे 5,000. बरोबर. त्याच्यानंतर रिसिट साईडचा शेवटचा आयटम राहिलेला आहे, याला टिक आहे. टू लाईफ मेंबरशिप फीज 10,000. आता हे पूर्णच्या पूर्ण आपल्याला कॅपिटल फंडमध्ये घ्यायला सांगितलेलं आहे. मगाशी आपण ॲडजस्टमेंट पाहत असताना बघितलेलं आहे. तर हे आपण ते एंट्रन्स फीज पाहताना आपण ॲडजस्टमेंट पाहताना ह्याला आपण त्या ठिकाणी ह्याचं कॅल्क्युलेशन करूया किंवा पोस्टिंग करूया. आता आपण काय पाहणार? पेमेंट साईड. आता पेमेंट साईडचा आपण कुठे घेतो? एक्सपेंडिचर साईडला घेतो. आता बघा, बाय सॅलरीज 24,000 कुठे घेणार? बघा, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिटला बरोबर एक्सपेंडिचर साईडला टू सॅलरीज 24,000 घेतलेला आहे. त्याच्यानंतर पुढे बाय पर्चेस ऑफ पोस्टेज स्टॅम्प्स. चालू वर्षी आपण 1,500 रुपयाचे स्टॅम्प्स त्या ठिकाणी खरेदी केलेले आहेत. आता वरती बॅलन्स शीटमध्ये स्टॉक ऑफ पोस्टेज स्टॅम्प्स 500 रुपये दिसते, म्हणजे हा गेल्या वर्षीच्या बॅलन्स शीटमधले स्टॉक आहे, म्हणजे हा ओपनिंग स्टॉक झाला. बरोबर. आता ह्याचं आणि ह्याचं त्या ठिकाणी पोस्टिंग आपल्याला एक्सपेंडिचर साईडला करावं लागणार आहे. म्हणून आपण एक्सपेंडिचर साईडला गेलो, टू पोस्टेज असं हेडिंग टाकलं. ओपनिंग स्टॉक बॅलन्स शीटमधलं हे 500 रुपये अँड ॲड चालू वर्षी परचेसेस किंवा परचेस्ड खरेदी केलेली 1,500. दोन्हीची बेरीज इनरला किती आली? 2,000. बरोबर. तर 2,000 आपण इनरला घेऊन ठेवलेला आहे. आता ॲडजस्टमेंट पाहताना पुढची त्या ठिकाणी प्रोसेस आपण करूया. त्याच्यानंतर बाय आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पेड हे घ्यायचं नाही. हे ओपनिंग बॅलन्स शीटमधले आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस तो गेल्या वर्षीच्या बॅलन्स शीटमधला 31 मार्च 2019पर्यंतचं आउटस्टँडिंग एक्सपेन्स होतं, द्यावं लागणारं देणं लायबिलिटीज, ते इथं दिलेलं दाखवलेलं आहे. बाय आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पेड 2,000 हे इथं चालू वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये घ्यायचं नाही. बरोबर. पुढे बाय इन्व्हेस्टमेंट इन फिक्स्ड डिपॉझिट 50,000 काय आहे? ॲसेट. म्हणून ॲसेट साईडला इन्व्हेस्टमेंट इन फिक्स्ड डिपॉझिट 50,000. बरोबर. त्याच्यानंतर वरती आपलं बुक्स राहिलेलं आहे बघा. बाय बुक्स परचेस्ड ऑन 1 ऑक्टोबर 2019 1 लाख. आता बुक्स काय आहे? ॲसेट. आता वरती ओल्ड बुक्स ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये किती दिले? 6,50,500. ह्या बुक्सला आणि ह्या बुक्सला देखील आपण कुठे घेणार? ॲसेट साईडला. बुक्स हे आपले ॲसेट आहे, म्हणून ॲसेट साईडला बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बुक्स हे ओपनिंग बॅलन्स शीटमधले 6,50,500 आणि ॲड चालू वर्षी खरेदी केलेले परचेसेस 1 लाख. दोन्हीची बेरीज करून येणारला 7,50,500 घेऊन ठेवायचं आहे. ह्याच्यावरती आपण ॲडजस्टमेंट पाहताना डेप्रिशिएशन काढणार आहोत. बरोबर. त्याच्यानंतर पुढे आता आपण फर्निचरपर्यंत आलो होतो. बाय फर्निचर चालू वर्षी किती खरेदी केलं? परचेसेस ऑन 1 जुलै 2019 30,000. आता ओल्ड फर्निचर देखील आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये दिलेलं आहे बघा. फर्निचर 50,000. आता फर्निचर काय आहे? ॲसेट. म्हणून आपल्याला ॲसेट साईडला आता जसं आपण बुकचं घेतलं होतं तसं फर्निचरचं देखील घ्यावं लागेल. फर्निचर ओपनिंग बॅलन्स शीटमधलं ओल्ड फर्निचर किती? 50,000 आणि ॲड परचेसेस चालू वर्षी खरेदी केलेलं 30,000. दोन्हीची बेरीज देणारला किती आली? 80,000 घेऊन ठेवायचं आहे. आपण ॲडजस्टमेंट पाहताना बाकीची प्रोसेस करणार आहोत. बरोबर. पुढे बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी 6,000, बाय रेंट 18,000 हे कुठे घेणार तुम्ही? एक्सपेंडिचर साईडला. बरोबर.
तर एक्सपेंडिचर साईडला जायचं. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला 2 प्रिंटिंग अँड स्टेशनरी 6,000 आणि 2 रेंट 18,000. बरोबर. अशा प्रकारे याचं देखील आपण पोस्टिंग केलेलं आहे. अँड लास्ट बघा आता क्लोजिंग बॅलन्स दिला आहे. तर रिसीट अँड पेमेंट अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स आपल्याला घ्यायचा असतो. कोणता दिला आपल्याला? कॅश बॅलन्स 9,500 आणि बँक बॅलन्स 43,000. कुठे घेणार आपण? तर ॲसेट साईडला कॅश इन हँड 9,500 आणि कॅश ॲट बँक 43,000. बरोबर. हे घेतलेलं आहे. आता आपलं रिसीट अँड पेमेंट अकाउंटमधले सर्व आयटम रिसीट्स अँड पेमेंट्स अकाउंटचे झालेले आहेत. फक्त हे लाईफ मेंबरशिप फीज हे पूर्ण आपल्याला कॅपिटल फंडमध्ये घ्यायचं असल्यामुळं हे फक्त राहिलेलं आहे. ते आपण ॲडजस्टमेंट पाहत असताना आपण तुम्हाला ते सांगितलेलं आहे. हे आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेणारच आहोत. बरोबर. हा फक्त आयटम राहिलेला आहे. आता आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये कुठले आयटम राहिले का ते पाहावं लागेल. कॅपिटल फंड कुठे घ्यायचा? तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला एकदम वरती टॉपला कॅपिटल फंड 7,50,000. बरोबर. क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंड 7,50,000 आपण घेतलेला आहे. त्याच्यानंतर सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणजे गेल्या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये म्हणजे गेल्या वर्षी आपल्याला सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स चालू वर्षाचं सबस्क्रिप्शन त्याकडे भेटलं होतं. म्हणजे ह्याला देखील घ्यावं लागणार आहे. तर हे सबस्क्रिप्शनमध्ये ॲड करून घ्यावं लागेल. म्हणून इन्कम साईडला जायचं. ॲड सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स 3,000. हे आपण बाय मेंबर सबस्क्रिप्शन आपण मगाशी घेतलं होतं 1,80,000 येणारला. त्याच्यामध्ये हे ॲड करायचं कारण हे चालू वर्षाचं आहे. म्हणून गेल्या वर्षी ॲडव्हान्समध्ये भेटलं होतं म्हणजे हे चालू वर्षाचं होतं ना. त्याच्यामुळं ॲड सबस्क्रिप्शन रिसिव्ड ॲडव्हान्स 3,000 याच्यामध्ये ॲड करायचे. बरोबर. त्याच्यानंतर हे घ्यायचं नाही. आता इकडं फर्निचर घेतलेलं आहे, बुक्स घेतलेलं आहे, स्टॉक ऑफ पोस्टेज स्टॅम्प्स पण मगाशी तिकडे घेतलेलं आहे. आता बघा इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटीज 7,000 हे राहिलेलं आहे बघा. आता ही इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटीज 7,000 कुठे घेणार? तर ॲसेट साईडला. बरोबर. इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटीज 7,000 इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजे आपली ॲसेट आहे म्हणून ॲसेट साईडला त्याला आपण बघा इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटीज 7,000 घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बॅलन्स शीटचा इकडचं कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. ओपनिंग बॅलन्स शीटचं कॅश इन हँड कॅश ॲट बँक घ्यायचं नसतं म्हणून ह्याला मी फुली केलेली आहे बघा. आउटस्टँड एक्सपेन्सेस देखील घेत नसतात, फुली केलेली आहे बघा. रिसीट अँड पेमेंट अकाउंटचं देखील ओपनिंग बॅलन्स घेत नसतात, त्याला देखील आपण इथं फुली केलेली आहे. त्याच्यानंतर हे आउटस्टँड एक्सपेन्सेस पेड ह्याला देखील फुली केलेले आहे. ते गेल्या वर्षीमधलं आहे त्याच्यामुळं चालू वर्षाला घ्यायचं नाही. आता फक्त लाईफ मेंबरशिप फीज राहिलेलं आहे ते आपण आठवणीनं ते कॅपिटल फंडमध्ये ॲड करणार आहोत. आता आपण काय करूया? ॲडजस्टमेंट पाहूया. आता ॲडजस्टमेंटमध्ये पहिली आहे ॲडजस्टमेंट डेप्रिशिएशन ऑन बुक्स ॲट 10% पर ॲनम. बरोबर. आता ओल्ड बुक्सवरती देखील 10% काढायचं आहे आणि चालू वर्षी देखील बघा या ठिकाणी ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये बुक्स दिलेलं आहे 6,50,500 याच्यावरती वर्षाचं 10% काढायचं डेप्रिशिएशन. आणि चालू वर्षी आपण बुक्स कधी खरेदी केले? तर 1 ऑक्टोबर 2019ला. तर ह्या बुक्सवरती देखील आपल्याला 10% काढावं लागेल. मात्र इथं आपल्याला महिन्याचा विचार करावा लागेल. ऑक्टोबरपासून काउंटिंग केलं तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च म्हणजे याच्यावरती 1,00,000वरती 6 महिन्याचं डिप्रिशिएशन काढायचं 10%. आणि ह्या ओपनिंग बॅलन्स शीटमधल्या बुक्सवरती वर्षाचं 10% काढायचं आहे. असं दोन्ही म्हणून आपल्याला डिप्रिशिएशन बुकचं बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घ्यावं लागेल ॲड करून आणि दुसरं पोस्टिंग एक्सपेंडिचर साईडला घ्यायचं आहे. बरोबर. तर आपण आता वर्किंग नोट पाहूया. वर्किंग नोट्समध्ये डेप्रिशिएशन ऑन बुक्स ॲट 10% पर ॲनम आता ओल्ड बुक्सवरती काढायचं आहे. 10% डेप्रिशिएशन ऑन ₹6,50,500 6,50,500 ही मूळ किंमत आहे बुक्सची ओपनिंग बॅलन्स शीटमधली. म्हणून ह्याच्यावरती 10% काढायचं. 6,50,500 छेद 100 गुणिले 10/1 ह्या शून्याला हे शून्य गेले, ह्या शून्याला हे शून्य गेले, किती उरलं? 65,050. 65,050 हे एक डेप्रिशिएशन आलं वर्षाचं पूर्ण. आता बी
10% डेप्रिशिएशन ऑन ₹1,00,000 चालू वर्षी जे आपण बुक्स द्यायकडे खरेदी केलेले आहेत त्याच्यावरती परचेस्ड ऑन 1 ऑक्टोबर 2019 6 महिने भरतात. तर 6 महिन्याचं डेप्रिशिएशन आपल्याला 1,00,000वरती 6 महिन्याचं डिप्रिशिएशन 10% काढायचं आहे. म्हणून आता ते कॅल्क्युलेशन करूया आपण. मूळ किंमत किती आहे ह्याची बुक्सची 1,00,000 नवीन खरेदी केलेली आहे. म्हणून 1,00,000/100 गुणिले 10/1 10% काढायचा. म्हणून ह्या शून्याला हे शून्य गेले, ह्या शून्याला हे शून्य गेले, किती उरलं 10,000. तर 10,000वरती 10,000 हे वर्षाचं निघालं, 10,000 हे वर्षाचं डेप्रिशिएशन निघालं. आपल्याला किती महिन्याचं काढायचं आहे 6 महिन्याचं. म्हणून 10,000 गुणिले 6/12 6 महिन्याचं काढायचं म्हणून 6 आणि वर्षामध्ये 12 महिने असतात म्हणून 12 छेदाला घेतलं. बरोबर. 6 1 6 6 2 12 बे के बे बे 5 10 वरचे 3 शून्य म्हणजे किती आलं 5,000. 5,000 हे 6 महिन्याचं डिप्रिशिएशन नवीन बुक्सवरती आलं. म्हणून 65,050 प्लस हे 5,000 टोटल डेप्रिशिएशन किती आलं 70,050. तर 70,050 हे टोटल डेप्रिशिएशन आलेलं आहे. ते आपण काय करणार आता ॲसेट साईडला लेस करून घेणार आहोत. बरोबर. तर ॲसेट साईडला जायचं. बरोबर. हे मगाशी आपण इथपर्यंत प्रोसेस करून घेतलेले आहे. ओल्ड बुक्स 6,50,500 ॲड न्यू परचेसेस म्हणजे चालू वर्षी परचेस किती केलं 1,00,000. ह्या दोन्हीची बेरीज इनरला 7,50,500 त्याच्यामधनं लेस डेप्रिशिएशन 70,050. आता जे आपण पाहिलेले आहे ते 7,50,500 मधून हे 70,050 गेले. आउटरला किती आले 6,80,450. बरोबर. आता हे डेप्रिशिएशन कुठे घ्यायचं तर एक्सपेंडिचर साईडला. तर एक्सपेंडिचर साईडला टू डेप्रिशिएशन ऑन बुक्स 70,050. बरोबर. अशा प्रकारे 2 ठिकाणी आपण पोस्टिंग केलेलं आहे. आता दुसरी आपण ॲडजस्टमेंट पाहूया. डेप्रिशिएशन ऑन फर्निचर ॲट 8.5% पर ॲनम म्हणजे फर्निचरवरती 8.5% डेप्रिशिएशन काढायचं आहे. इथं देखील आता सारखंच करायचं. हे ओल्ड फर्निचर 50,000 ओपनिंग बॅलन्स शीटमधलं ह्याच्यावरती देखील 8.5% वर्षाचं काढायचं आहे. आणि चालू वर्षी आपण फर्निचर खरेदी केली आहे 30,000चं परचेसेस ऑन 1 जुलै 2019 म्हणजे इथं 9 महिने भरतात. तर 9 महिन्याचं 8.5% दरानं याच्यावरती डेप्रिशिएशन काढायचं आहे. आणि दोघांची बेरीज करून आपल्याला ॲसेट साईडला ते मायनस करून घ्यावं लागेल डेप्रिशिएशन आणि दुसरं पोस्टिंग एक्सपेंडिचर साईडला. तर ह्याचं वर्किंग नोटमध्ये आपण कॅल्क्युलेशन पाहूया. तर डेप्रिशिएशन ऑन फर्निचर ॲट 8.5% पर ॲनम म्हणून 8.5% डेप्रिशिएशन ऑन ₹50,000 म्हणजे ओल्ड फर्निचरवर आपल्याला 8.5% डेप्रिशिएशन काढायचं आहे वर्षाचं. म्हणून मूळ किंमत 50,000 छेद 100 गुणिले 8.5/1 ह्या 200ला 200 गेले किती उरले 500. 500 गुणिले 8.5 बरोबर 4,250. तर हे 4,250 हे ओल्ड फर्निचरवर वर्षाचं डेप्रिशिएशन आलेलं आहे. आता चालू वर्षी आपण जे डेप्रिशिएशन फर्निचर खरेदी केलेलं आहे त्याच्यावरती काढूया. 8.5% डेप्रिशिएशन ऑन ₹30,000 परचेसेस किंवा परचेस्ड ऑन 1 जुलै 2019 9 महिने भरतात. आता तेच आपण पाहूया. 30,000 छेद 100 गुणिले 8.5/1 ह्या 200ला 200 गेले किती उरलं 300. 300 गुणिले 8.5 300 गुणिले 8.5 बरोबर 2,550 हे वर्षाचे निघालं. 2,550 हे वर्षाचं डेप्रिशिएशन निघालं आहे. आपल्याला किती महिन्याचं काढायचं आहे 9 म्हणून 2,550 गुणिले 9/12 3 त्रिक 9 3 चौक 12. आता ह्यानं 4नं इकडं भाग घालवायचा. 4 1 4 4 संघ 24 1 उरलं वरून घेतला 5 15 झाले. 4 त्रिक 12 आता 3 उरले. बरोबर. आता 3 उरल्यानंतर वरून घेतला किती 0 बरोबर 30 झाले. 4 7 28 आता 2 उरले. 4नं 2ला भाग जात नाही पॉईंट आला 2 वर 0 आला किती झाले 20 झाले. 4 5 20 637.5 म्हणून 637.5 गुणिले हे 3 बरोबर किती आलं 1,912.5 म्हणून 1,912.5 आलं म्हणून आपण किती घेतलं 1,912. तर हे 1,912 हे 9 महिन्याचं नवीन फर्निचरवरचं चालू वर्षी खरेदी केलेल्या
डिप्रिशिएशन आलं. 1912 आणि हे 4250 याला टोटल डिप्रिशिएशन म्हणायचं. म्हणून आपण 4250 अधिक 1912 बरोबर किती आलं 6162 टोटल डिप्रिशिएशन आलेलं आहे. आता ह्याला काय करणार आपण लेस करणार. कुठं तर ॲसेट साईडला आपण फर्निचरमध्ये जाणार. बरोबर ॲसेट साईडला आपण हे मगाशी घेतलेलं आहे. फर्निचर ओल्ड 50,000 ॲड परचेसेस 30,000 किती झालं 80,000 लेस 8.5% डिप्रिशिएशन 6112 80,000मधनं हे 6112 गेले आउटरला किती आले 73,838 73,838 हे आउटरला फर्निचरची किंमत आलेली आहे. आता ह्या डिप्रिशिएशनला कुठे घ्यायचं तर एक्सपेंडिचर साईडला. म्हणून इथं फर्निचर 6162 आता 70,050 प्लस 6162 आउटरला टोटल डिप्रिशिएशन किती आलं 76,212. अशा प्रकारे दोन्ही आपण ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे. आता 3 नंबर ॲडजस्टमेंट बघा 50% एंट्रन्स फीज अँड होल अमाऊंट ऑफ लाईफ मेंबरशिप फीज शुड बी कॅपिटलाइज. आता कॅपिटलाइज करायला सांगितलेलं आहे. आता 50% एंट्रन्स फीज. आता एंट्रन्स फीज किती आहे बघा 30,000 30,000ची निम्म किती 15,000. तर 15,000 आपल्याला काय करायचं आहे कॅपिटलाइज करायचं आहे म्हणजे कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचं आहे. आणि नंतर लाईफ मेंबरशिप फीज देखील आपल्याला पूर्ण घ्यायची आहे म्हणजे ही मागाशी आपली राहिलेली टू लाईफ मेंबरशिप फीज 10,000 आपल्याला कॅपिटलाइज करायची आहे. आता आपण बॅलन्स शीटला जाऊया. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ॲड 50% एंट्रन्स फीज 15,000 आपण ॲड करून घेतलेले आहे आणि लाईफ मेंबरशिप फीज 10,000 हे दोन्ही पण आपण काय केलं ह्या कॅपिटल फंडमध्ये आपल्याला घ्या सांगितलं होतं ते आपण घेतलेलं आहे. निम्म एंट्रन्स फीज घेतलं आणि पूर्ण लाईफ मेंबरशिप फीज देखील घेतलेलं आहे. हे ते एक ठिकाणी पोस्टिंग झालं. बरोबर आता दुसरं पोस्टिंग आपल्याला एंट्रन्स फीजचं इन्कम साईडला करावं लागेल. मगाशी आपण 30,000 हे घेतलेलं आहे बा एंट्रन्स फीज मूळ किंमत 30,000 लेस 50% कॅपिटलाइज 15,000 म्हणजे 50,000 आपण कॅपिटलाइज केलेलं आहे. म्हणून 30,000तनं हे 15,000 गेले आउटरला किती आले 15,000. बरोबर इथं दुसरं देखील आपण पोस्टिंग केलेलं आहे. एंट्रन्स फीजच्या आपण 2 पोस्टिंग केलेल्या आहेत आणि लाईफ मेंबर्स फीज आपल्याला पूर्ण घ्या सांगितली होती ते आपण पूर्ण या कॅपिटल फंडमध्ये घेतलेले आहे. अशा प्रकारे 3 नंबर ॲडजस्टमेंट आपली संपलेली आहे. 4 लायब्ररी हॅड 2,000 मेंबर्स पेईंग सबस्क्रिप्शन ₹100 ईच म्हणजे एवढं सबस्क्रिप्शन आपलं आउटरला आलं पाहिजे. इन्कम साईडला 2,000 मेंबर्स म्हणून 2,000 गुणवले 100 प्रत्येकी 100 बरोबर किती आलं 2 लाख. तर हे 2 लाख आपल्याला घ्यायला सांगितलेलं आहे. आता रिसिट साईडला आपल्याला 2 मेंबर सबस्क्रिप्शन किती भेटलेलं आहे 1,80,000. आपण कुठे घेतलं ते तर इन्कम साईडला बघा बाय मेंबर सबस्क्रिप्शन 1,80,000 ॲड सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणजे हे मगाशी आपण सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स गेल्या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये 3,000 होतं म्हणजे ॲडव्हान्समध्ये भेटलं होतं गेल्या वर्षी. चालू वर्षाचं आहे सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्समध्ये भेटलं होतं गेल्या वर्षी 3,000 ते चालू वर्षाचं होतं म्हणून आपण तिथं काय केलं ॲड करून घेतलेलं आहे 3,000. आणि आता 1,80,000 आणि हे 3,000 किती झाले 1,83,000 बरोबर 1,83,000 आले. आपल्याला किती आलं पाहिजे 2 लाख 1,83,000 आणि किती 2 लाख तर 17,000 डिफरन्स आहे. तर ते चालू वर्षी तुम्हाला आउटस्टँडिंग भेटणार आहे. चालू वर्षी तुम्हाला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ते 17,000 मिळणं आहे. म्हणून ॲड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 17,000 आणि या सर्वांची बेरीज किती आली आउटरला 2 लाख. म्हणजे आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये 2 लाख घ्यायला सांगितलेले होते. 2,000 मेंबर्स गुणवले ₹100 ईच म्हणजे प्रत्येकी 100 तर 2,000 गुणवले 100 केल्यावर किती येतं 2 लाख. तर हे 2 लाख सबस्क्रिप्शन आपलं आउटरला आलं पाहिजे. ह्या हिशोबानं मूळ किती भेटलं होतं आपल्याला 1,80,000. गेल्या वर्षी ॲडव्हान्समध्ये किती भेटलं होतं 3,000 ते आपलं चालू वर्षी आपण घेऊन टाकले तर 1,83,000 झाले. 1,83,000 आणि किती 2 लाख तर ह्याच्यामध्ये डिफरन्स किती आहे 17,000. तर तो हा 17,000 आपल्याला चालू वर्षी आउटस्टँडिंग भेटणार आहे. म्हणून हे ॲड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 17,000 घेतलं आउटरला किती आले 2 लाख. आता हे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन चालू वर्षी मिळणार आहे म्हणजे कुठं जाणार पोस्टिंग तुमचं ॲसेट साईडला.
आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 17,000. अशा प्रकारे आपण चौथी देखील ॲडजस्टमेंट आपण पाहिलेली आहे. आता लास्ट द व्हॅल्यू ऑफ अनयुज्ड पोस्टेज स्टॅम्प वॉज ₹200. बरोबर. आता अनयुज्ड पोस्टेज स्टॅम्प म्हणजे शिल्लक आहेत किती 200. तर ह्याचं आपण मगाशी पोस्टिंग केलेलं होतं. आपण टू पोस्टेज ओपनिंग स्टॉक 500 कुठला घेतला तर हा बॅलन्स शीटचे ॲसेट साईड हे 500 पोस्टेज स्टॅम्प. त्याच्यानंतर परचेस ऑफ पोस्टेज स्टॅम्प चालू वर्षी किती खरेदी केले 1500. तर आपण हे मागाशी घेतलेलं होतं टू पोस्टेज ओपनिंग स्टॉक 500 ओपनिंग बॅलन्स शीटमधला ॲड परचेसेस चालू वर्षी 1500 दोन्हीची बेरीज किती आले 2000. आता शिल्लक किती आहेत क्लोजिंग स्टॉक 200 म्हणून लेस क्लोजिंग स्टॉक 200 आउटरला किती आले 1800. शिल्लक काय म्हटल्यावर आपण ते लेस केलं म्हणजे चालू वर्षी किती उपयोगात आले आपले एक्सपेंडिचर साईडला 1800 1800. आता हे ₹200 शिल्लक आहेत किंवा पोस्टेज स्टॅम्प शिल्लक आहेत 200 म्हणून हे लेस करून दाखवलं आपण. आउटरला 1800 आलं. आता हे शिल्लक आहे म्हटल्यावर कुठे येणार ॲसेट साईडला म्हणून ॲसेट साईडला दुसरं पोस्टिंग स्टॉक ऑफ पोस्टेज स्टॅम्प ₹200. अशा प्रकारे आपली पाचवी देखील ॲडजस्टमेंटचं आपण 2 ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे. आपल्या पूर्ण ॲडजस्टमेंट सर्व संपलेले आहेत. रिसीट अँड पेमेंट अकाउंटचं सर्व आपण पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर ओपनिंग बॅलन्स शीटचे देखील सर्व आपण आयटम पोस्ट केलेले आहेत. आता आपण काय करूया अकाउंटिंग क्लोज करायला सुरुवात करूया. आता आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करूया. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची कोणती साईड मोठी आहे ते आपण ओरली थोडीशी पाहूया. तर निश्चितच इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची क्रेडिट साईड मोठी आहे. क्रेडिट साईडला 2,00,000 15,000 2,000 10,000 आणि 5,000 एवढे अमाऊंट दिसतात. तर ह्याची आपण बेरीज केली किती आली 2,32,000. ते आपण क्रेडिटला मांडून घेतली. बरोबर अपोजिट साईडला डेबिट साईडला देखील आपण 2,32,000 मांडून घेतली अमाऊंट. टोटल आलेले असल्यामुळे आपण पॅरलल लाईनला आपण अशी समोरासमोर मांडून घेतली. आता हे 2,32,000मधनं हे 24,000 हे 1,800 6,000 18,000 आणि 76,212 लेस केले तर डिफरन्स किती आला 1,05,988. डिफरन्स जो आलेला आहे त्याला आपण काय म्हणणार टू सरप्लस. बरोबर. एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर म्हणजे इन्कम ज्यादा आहेत एक्सपेंडिचर कमी आहेत. बरोबर. म्हणून हा डिफरन्स निघाला 1,05,988. ह्याला आपण काय म्हणतो सरप्लस टू सरप्लस. तर सरप्लस किती आली आपली 1,05,988. आता हे सरप्लस आपण काय करणार कॅपिटल फंडमध्ये ॲड करणार. म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंडमध्ये हे आपण ॲड करून दाखवायचे आहे सरप्लस. ॲड सरप्लस 1,05,988. आता 7,50,000 15,000 10,000 1,05,988 या सर्वांची बेरीज केली आउटरला तर किती आली 8,80,988. बरोबर. कॅपिटल फंडची अमाऊंट आउटरला किती आली 8,80,988. आता आपण बॅलन्स शीट टॅली करूया. आता बॅलन्स शीट टॅली करत असताना बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज सेम आली पाहिजे. आता लायबिलिटी साईडला किती आलेलं आहे 8,80,988. बरोबर. आपण काय केलं मग खाली टोटलमध्ये 8,80,988. क्लोज करताना समोरासमोर आपल्याला क्लोजचं त्या ठिकाणी पॅरलल लाईनला रेषा ओढून घ्यावं लागतील. त्याला अंडरलाईन देखील करायची. आता लायबिलिटी साईडला आपण किती घेतलं 8,80,988 आलेलं आहे. आता ॲसेट साईडला देखील आपण बघूया. तर ॲसेट साईडला आपल्याला हे 9,500 43,000 73,838 6,80,450 200 7,000 50,000 आणि 17,000 एवढे अमाऊंट दिसतात. या सर्वांची बेरीज केली तर किती आली 8,80,988. म्हणजे दोन्ही साईडची अमाऊंट सेम आलेली आहे. तर या ठिकाणी आपली बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. आजच्या तासाला आपण एक्झाम्पल नंबर 11 बरोबर दयानंद लायब्ररी अंबाजोगाई यांचं पाहिलेलं आहे. एक्झाम्पल पाहत असताना आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट पाहिलेलं आहे आणि बॅलन्स शीट देखील पाहिलेली आहे. अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.